म्हणजे बाहेरगावचे सगळे तिथं मंडपात जेवढे जेवढे मला दिसतात, गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. तुम्हाला काय वाटतं इतके इमानदार आहेत की हातवर करतील? इतकं जर जग इमानदार असतं तर आज घराघरात परमार्थ घडलं असतं. बेईमान झालं म्हणून तर भजन होत नाही. ते जनाई म्हणते ना, जनाईंचं वर्णन आहे, देवा काय जग आहे रे तुझं. पुण्यवंत पाताळी लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. दुःख झाला तुझा दरबार, दुःख झाला तुझा दरबार, दुःख झाला तुझा दरबार. काय जग आहे देवा. इथं वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचणारी पोरगी नालायक आहे. नजर पण नजर आहे तुमची खरेच रे. म्हणजे तुमच्या नजरेत एखादी स्टँडर्ड हाय एज्युकेटेड पोरगी अर्धनग्न होऊन नवरदेवासमोर नाचत असेल, इट इज फ्री माइंडेड हाय क्लास. आणि इट इज अनएज्युकेटेड अनप्रोफेशनल अनक्लास लोअर क्लास थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावना त्यानं माळ घातली त्यो महाराज. अरे येड्या त्याला चावण म्हणून घातली, आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली. तुमचं अवघड आहे रे, तुम्हाला संत कळत नाहीये. मी सांगू, जे स्वतःच कौतुक करतो तो भामटा आहे. जो म्हणतो मी मोठा, माझा मठ मोठा, माझी जागा मोठी, माझा देव मोठा, हा भामटा आहे. जो सगळं एक मानतो आणि फक्त विठुरायाचं कौतुक करतो ते संत आहेत. हे सामर्थ्याने लक्षात घ्या. गाठ्यासारखं सामर्थ्य आहे. ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी निर्माण केलं त्या तुकोबारायांना विचारलं जमलं कसं. तुकोबाराय सहज बोलतात, कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी. अरे जगाच्या मालका, कुणब्याच्या कुळात जन्मलेला साधा पोरगा आहे मी, मला जमलं असतं व्हय रे. अहो पण जमलं ना तुम्हाला. तुमचे अभंग संस्कृत मध्ये श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना अनंतगणा विनाश, हे जमलं ना. मग कसं जमलं. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत. सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, पण शिकविता धनी वेगळाची. हे ज्यांना कळलं ते संत. जिथे ज्ञानोबराय मी करेन म्हणतात, पण मी कोण याचं सामर्थ्य जगाला सांगतात. मी करेन म्हणजे माझ्याकडून करवून घेणारा इतका मोठ्या मनाचा आहे की मी करेन म्हणावं त्याने करावं, तो पांडुरंग आहे. मी फक्त जाई नगे माये पंढरपूर, मी फक्त त्याच्या साधनेचा प्रयत्न करावा. पण किती ताकद पंढरीच्या वाटेत. मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे. मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे. पंढरपूर कुठे आहे, लातूर कुठे आहे, पुढेच आहे ना. मग पंढरपूर बी तिकडेच आहे. मग पंढरपूर अरेच बरं का, हे पंढरीकडे. म्हणजे लातूर त्याच्यानंतर तुम्ही जे आता हायवेने, आता तुम्ही हायवेने जाता महाराज, पंढरपूर त्याच दिशेला आलं महाराज. मग आता इकडे पंढरपूर माझ्या समोर आहे. मी जगाच्या मालकाकडे 3 पावलं चालते. किती पंढरीच्या वाटेवर 3, जास्त नाही. मला समजा नाही जमलं, मला हरकत नाही, 3 पावलं चालले. मी जर पंढरीकडे 3 पावलं चालले ना, तर पंढरीचा नाथ माझ्या घराकडे 47 पावलं चालतो. इतकं मन मोठं माझ्या विठ्ठलाचं. मी जायच्या अगोदर तो माझ्याकडे आलेला असतो. मग जिथं लग्न नामदेवरायांचं, लग्नामध्ये नवरी राजाई, वरमाय गुणाई, वरबाप दामोशेठ आणि लग्न लावायला ब्राह्मण पांडुरंग असेल, तो संसार दुःखाचा असेल का. तो संसार परमार्थापेक्षा श्रेष्ठ असेल. कारण जगाचा मालक साक्षीला द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरकत काय असोनी. संसारात राहून जर जगाचे मालक राखण करत असेल तर आम्ही संसार सुद्धा सुखाचं करायचं सामर्थ्य ठेवतो. कारण तो पाठीशी मागे पुढे उभा आहे, सांभाळी आणि आघात मग घालून या भार. निलविली संती विठोबाची काळजी करू नका रे. अपयश किती पदरात पडावं, अरे किती संकट वाट्यात यावी, किती लोकांनी नावं ठेवावं, अरे किती भावकीनं पाय खेचावे, फक्त माऊलींनी डोक्यावर हात ठेवावा. यश मिळाल्याशिवाय राहत नाही, तो त्यांचा विश्वास ठेवा. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा संगी. पण आमचा अवघड आहे ना, आम्ही डोळ्यावर विश्वास ठेवतो. आमच्याकडे महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणून. अरे माणूस आहे का भूत आहे तू. अशी पाया पडण्यानी पोरं झाली असती, बायको बॉबलाई केली असती. भाषा माझी नाही रे,
महाराज स्पष्ट सांगतात, नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. माझ्या तुकोबरांची भाषा. माऊली स्पष्ट सांगतात, जयाचे आहिक धड नाही तयासी परित्र पुसी काही. कुणाच्याही चरणावर मस्तक ठेवायचे, कुणालाही महाराज म्हणायचं, आणि कुणाही लोकांच्या नाही रे. समजून घ्या देव कुठे आहे. शंकराचार्य वर्णन करतात देवाचं. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जिथे भाव शुद्ध है. कौन कहते कि भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे. तुम्हाला जमतंय उगाच बोललो मला. कौन कहते कि भगवान खाते नहीं, बेरशबरी के तरह अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. गोपालनहारे निर्गुण रंजारे, तुम्हारे बिना हमारा कौन नाही. हमारी उलझन सुलझावो भरमन. देवा तुला जे योग्य वाटतं ते कर. मी म्हणत नाही असंच कर तसंच कर, पण गोमट येते करा माझे भार ओझे. उमापाशी कारण माझं चांगलं माझ्यापेक्षा चांगलं तुलाच कळतं. मग ठीक आहे, तुला जे चांगलं वाटलं ते कर. काय संकट द्यायची ते दे, पण तू माझी साथ सोडायची एवढीच विनंती. हमारी उलझन सुलझावो भगवन, तुम्हारे बिना हमरा कौन नाही. हरि बोल. ओ पालनहारे निर्गुण रंजारे, तुम्हारे बिना हमरा कौन नाही.
मेरा प्रभू पड़ा है. काय संकट येत नाही. मी फार असं मी एवढं आत्मीयतेनं बोलायचं कारणच माझं एवढं आहे, मी ती पोरगी आहे जी मरणाच्या दारातनं माघारी आली. कारण काळ इतका वाईट येतो ना कधी कधी, पण माझा विश्वास आहे जिथं मी त्याच्यावर विश्वास ठेवतोय आणि माझं मन स्वच्छ आहे, ज्या लोकांनी नावं ठेवली तीच लोक पुढे चरणावर मस्तक ठेवतात. हा माझा आलेला अनुभव आहे. लोक इतकं वाईट बोलतात ना कधी कधी, पण तुकोबाराय म्हटले लोक जैसा ओक धरिता धरवे ना. लोकांचं तोंड म्हणजे वकारी आहे, याच्यापेक्षा काय घाण बोलावं आणि कशाला हात लावावा. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसे मी गोपाळ पावे पावे. नाही. मग आम्ही फक्त तुझा विचार करतो विठ्ठला, मला गरजच नाही. आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो, आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. मालक पाठीशी केसाला सुद्धा धक्का लावायची ताकद ती. आणि हा माझा अनुभव आहे. जिथं अख्ख्या जगाने नाकारावं, फक्त माझ्या ज्ञानोबऱ्यांनी पदरात घ्यावं तेव्हा कळावं. जेव्हा सगळी साथ सोडतात ना तेव्हा फक्त तो उभा असतो. उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. मग आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर जाई नगे माये तया पंढरपूर. दुःखाच्या काळात जाता आलंय, गरज आहे. सुखाच्या काळात विसरलो नाही, परमार्थ आहे. हा परमार्थ आहे की मी सुखाच्या काळातही गेले, ही वारी नाही चुकवली, कारण मला माहित आहे ही वारीच माझ्या जीवनाची वारी सुखरूप करणार आहे. माझ्या स्वार्थासाठी जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. त्याला सांगूयात ना, जगाला काय सांगायचं. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही, देवाला सांगूया, तो ऐकेल ना. ऐकतो. देवाला मुंगीच्या पायातल्या पैंजणातल्या घुंगराचा सुद्धा आवाज ऐकू जातो. मग आपलं बोलणं कळत नाही का? मग लोक म्हणतात देव बोलणं कळतो तर एवढे दुःख का देतो? परीक्षा बघतो रे. संतांची घेतली, आपली घेतली, पण ज्या दिवशी पास होऊ ना त्या दिवशी जे दिवस असतील ना ते आपल्या आई वडिलाच्या डोळ्यात आनंद अश्रू आणतील. हा विश्वास पांडुरंगाच्या साक्षीने. मग करा की पंढरीची वारी आहे. पण माझा प्रश्न आहे, पंढरीचीच का? तिरुपती बालाजी, बद्रीनाथ, केदारनाथ हे जमत नाही का? जमतं सगळंच, पण मी म्हणलं ना सुरुवात मुळातून असावी. म्हणजे कसं असतं, पाणी मुळाला घातलं तर फळ, खोडाला घातलं तर. मग आधी मुळाला घालू, खोडाचं पुन्हा बघू. मूळ कुठे आहे? जे मानवते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ. जनाई म्हणतात मूळचं घर जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या मूळच्या घरा, माझ्या मूळच्या घराला जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेर. जाई नगे माये बेटेन माहेरा. आपुलिया कोण आहे तिथं? एक एक विठवाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा तुझ्या नाची गंगा. आम्ही तुझी वाट धरावी, मग काय सर्व सुकृताचे आनंदच आनंद. अहो पण फळ मिळालं म्हणजे काय झालं? अहो काय सांगावं, एवढी ताकद आली, एवढी ताकद आली. मी नुसतं बोलावं, 5 मिनिटं महाभारतात जाऊ, लगेच भारतात जस्ट 5 मिनिट्स महाराज बरं का. चला मी तिकीट काढून आले, तुम्ही बोलतो सोबत चला महाराज बरं का. याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. जोपर्यंत नाही म्हणत नाही तोपर्यंत देणार, फक्त सोबत यायचं कष्ट करा. कारण जो सोबत चालला, नामदेवरायांच्या सोबत खटनट चालले, पण नामदेवरायांना बघून यम त्यांनाही घेऊन गेले. दूत सांगत से यमा दिंडी पुढे चाले नामा, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणूनिया. का गळ्यात तुळशीची माळ असावी, का कपाळाला गंध असावा? अरे का सनातन धर्म एवढं गंधाचं महत्व सांगतं? अरे गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळाला चंदन आणि कुंकू बघावं ना, तर काळ सुद्धा आपल्याला घाबरून पळावं इतकी ताकद त्या माळेत मध्ये. आता माणसं म्हणले म्हणजे माळकरी मरत नाही का? मरत्यात र. माळकरी मरतात पण अवेळी मरत नाही. कळते? माळकरी मरतात
पण अवेळी मरत नाही. कारण गाडी झोप देऊ शकत नाही, गाडी आराम देऊ शकत नाही, बंगला सुख देऊ शकत नाही. कितीही महागाची गाडी घेतली तरी जीव वाचवू शकत. बघा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये विनायकदादा मेटे नावाचे मंत्री होते. इंडिवर गाडी होती, 55, 50, 55, 45, 50च्या हिशोबाने गाडीची किंमत आहे. हा 45-50 लाखाची गाडी आहे, म्हणजे अर्ध्या कोटीची गाडी आहे, तरी पण जीव वाचवू शकली. ड्रायव्हर वाचला, पण साहेब गेले ना. नीट ऐका, हे प्रारब्ध. पण हे मरण महाराज लोकाला येत. महाराज लोक धडकत आहेत पण मरत नाही. आज गाडी धडकलेली, संध्याकाळी इठल इठल करीत. त्याचं कारण आहे, महाराजाची गाडी चालवायला त्या गन्नामुळे, माळेमुळे, नामामुळे जगाचा मालक असतो. ही ताकद आमच्याकडे आहे, विश्वास आहे आम्हाला. तो अवेळी मरू देणार, मरण आल्यावर कोणी काही करू शकत नाही. पण तो असं आपत्कालीन नेणार, नियतकालीन नेणार. दोन मरणाचे असतात, नियतकालीन आणि आपत्कालीन. म्हणून जर आपत्कालीन धडकून बिडकून मारायचं नसेल तर कपाळाला गंध लावीत जा. आता हे तर का, हे भ्रमरंध्र आहे. इथे पॉझिटिव्ह एनर्जी एकवटते सायंटिफिकली. आणि जेव्हा इथे काहीतरी असतं कपाळाला, की इथे मधोमध या एवढ्या भागेमध्ये जर कपाळाला काही असेल तर सकारात्मक भावना, पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. वाईट विचार पटकन डोक्यात येत नाही, आले तरी फार काल राहत नाही. म्हणून संत धर्मामध्ये गंधाला एवढं महत्व आहे. नीट लक्षात घ्या. म्हणून गंध लावावा, म्हणजे उद्या परवा कुठं धडकला मिळाला तर शेजार पाजारच्याला कळावं तरी कुठल्या गँग मधला आहे, नेमका पोरायचा का जाळायचा एवढं तरी त्याला मिळ लागा. म्हणून तरी गंध लावीत जा. हा लावीत जा. आपली हे बघा, बाकीची त्यांचं सोडत नाही, आपण आपलं सोडायचं नाही. लोकाच्या बापाला बाप म्हणल्यावर लोक खानदानिक म्हणत नसतात. आपल्याच बापाला बाप म्हणायचं म्हणजे लोक, आता हे कळलं त्यालाच कळलं महाराज. अरे आपला येडा आहे म्हणून काय झालं, पण आपला आहे ना. लोकाचा श्रीमंत आहे म्हणून काय झालं, पण तो लोकाचा आहे ना. आपण जिंगल बेल करायचे नाही, आपण दत्त जयंतीच करायची. आपण व्हॅलेंटाईन डे करायचे नाही, आपण शिवजयंतीच करायची. आपण 31 डिसेंबर करायचं नाही, आपण गुढी पाडवाच करायचा. आपल्या घरावर भगवेच पाहिजे, भलते झेंडे नाही. कधी गुरुद्वाऱ्यात गेला तर ती लोक मस्तकाला कापड बांधल्याशिवाय आपल्याला येऊ देत नाही. मग आपण बी आपल्या मंदिरात त्यांना डोक्यावर पदर घेतल्याशिवाय येऊच द्यायचं नाही. आपलं काम आहे ना. म्हणजे आमचं मंदिर काय आहो जाओ घर तुम्हाला आहे काय? हा मग कोणी उग आपण घाण केली रे. आपल्या मंदिरात भक्त कमी कपल जास्त आहेत. तो तिकून म्हणतो ये तिकून, मी येतो हिकून, भेटू महादेवाच्या मंदिरात. महादेवाच्या अरे जगाचा बाप बसलाय, तिसरा डोळा उघडला, तू सापडायचा नाही. आपण विचार केला पाहिजे की आपण काय करतो. आपण कुठेतरी चुकतोय म्हणून लोक आपला गैरफायदा घेतात. मी सुरुवातीलाच म्हणला, आपली कमकुवत बाजू लोकांना दाखवली की लोक गैरफायदा, जेव्हा त्यांना कळेल ना अरे हे एकवटलेले, एकाला हाणलं तर 100 माघारी येतात. काही हिंमत आहे का एकाला हाणायची कुणाची? तो येडपट असला तरी लोक त्याच्याकडे बोट करणार नाही, कारण 100ची ताकद त्याच्या पाठीशी आहे. माझ्या कृष्णाच्या सगळ्या त्या सवंगड्यामध्ये एकही धड नव्हता. बोबड्या, गेंगाण्या, तुतान्या, अरे पेंद्या 14 ठिकाणी वाकडा होता. कारण धड लोकाला देव घेतच नव्हता. ते म्हणायचं तो धड आहे, त्याला काय माझी गरज आहे, ह्यो याडा, ह्याला माझ्याशिवाय कुणी सांभाळणार नाही. अशी सगळी येडी देवानं गोळा केली, पण त्या येड्याला कुणी काहीच करू शकलं नाही, कारण देव त्यांच्या सोबत आहे. असं आपण एकवटायचं रे या विषयाकडे. मग आम्ही पंढरीची वारी एकवटतेनं करावी, आम्ही आषाढी कार्तिकीला नाही चुकवावं, आम्ही सप्ताह दणक्यात करावा. अरे आमच्याकडे बघून त्यांना असा संप्रदाय असतो याची जाणीव व्हावी, इतका आदर्श लोकांच्या डोळ्यासमोर ठेवावा. काही लागत नाही रे, हे जग शेवटी दिखाव्याचं आहे. आपण सुद्धा आता आपलं साम्राज्य, कारण लोक ही कलियुग आहे. इथं फॉर्च्युनर मध्ये महाराज आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. म्हणून फॉर्च्युनर घेणं हे सुद्धा लय गरजेचं आहे महाराज बरं का. गाड्या चांगल्या असल्या तर लोक गाडीकडे येतात. महाराज जर चलत आला तर कोण फटाका वाजवतोय, त्याला गाडी स्वतः पाहिजे महाराज बरं का. मग त्या गाडीवाल्याला हरिपाठ का पाठ नसना पण तिथं गर्दी आहे. चलत येणाऱ्याला ज्ञानेश्वरी का पाठ असना पण तिथं लोक, अरे मी म्हणा ना क्वांटिटीला किंमत आहे. त्याच्यामुळे आता आपणही शळपटल्यासारखं राहायचं
आपणही वैभव निर्माण करायचं. मग आम्ही कसं निर्माण करू शकतो देवा? काही अवघड नाही, काही अवघड. काय करा? आवडीने भावे तुझी चिंता त्याशी, तुम्ही फक्त भजन करा, बाकी सगळं देव सांभाळून घेतो. याचा अर्थ कष्ट करू नका असं. आलेली संकट देव सांभाळून घ्यायची ताकद देतो. तसं असं नाही की उद्यमे नाही सिद्धंती कार्याने मनोरथ आहे नाही सुप्तसे सिंहस्य प्रविशंती मुख्य मृग. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हारीन जा. हा, सिंह झोपलाय हार नल्लय माय आली माय तू झोपलाय तुला भूक लागली असं मग तू तोंड वास मी तुझ्या तोंडात जातो. असं नसतं ना महाराज, असं असतं का महाराज? मग उद्योग मोठा करायचा म्हणजे आपलेच हातपाय चालवायला लागणार आहे, कष्ट करावंच लागणार आहे, पळावंच लागणार आहे. पण पळायची ताकद जगाचा मालक देणार आहे म्हणून त्याचं नाव घ्यायचं. हा, आता म्हणून फार आम्हाला अवघडात जायचं नाही देवा. मी ज्ञानोबा आहे, मी एवढ्या सामर्थ्यानं सांगतोय. कसं सांगतोय? आले का महाभारतात? तुम्ही महाभारतात आले? तुम्हाला मगाशी बोललेलं होतं ना महाराज, बरं का? आले का? हा, असं फिरत जा पण येत जा महाराज, बरं का? असं महाभारतात आलो आपण. द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह वाकलं, द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह वाकलं. 7 मंडल केंद्रबिंदू. अर्जुन विचारतो जाऊ का मी? धर्मराजा सांगतोय ना काय, तुम्ही गेलात तर बाहेरचं युद्ध लोक हरवतील, तुम्हीच आत गेलात तर मेन कॅन्डिडेट हिरोज गेला तर पिक्चर कसं होणार? मग आता काही नाही म्हणे, दुसरं कोणाला तरी पाठवू. अभिमन्यू म्हटला मी जाऊ का? धर्मराजा म्हटला जातोस का? जा. धर्मराजाने अभिमन्यूला पाठवलं खरं, पण अभिमन्यूला फक्त आत जायचं ज्ञान होतं, बाहेर यायचं, कारण त्याची माय बाहेर यायचं ऐकताना झोपली होती. हा माईचा प्रॉब्लेम होता महाराज, बघा. त्याची माय टायमिंगला झोपली म्हणून त्याला बाहेर यायचं कळत नाही. तो बाहेर यायचं माहित नसल्यामुळे तिथेच पडला केंद्रबिंदूपाशी. आणि पडल्यानंतर याचा गैरफायदा जयद्रथाने घेतला. जयद्रथाने मानेवर लात घातली, तिथे पाणी आलं डोळ्यात अभिमन्यूच्या. अर्जुनाने पाहिलं, अर्जुन म्हटला क्षत्रिय नावाने कलंकस. एकतर तू पडायला नव्हता पाहिजे आणि तू पडला तर जगायला नव्हता पाहिजे. एकतर हरायचं नाही आणि हरलं तर जगायचं नाही. हे क्षत्रिय धर्म आहे. मग पडलास ती पडला, वर्ण रडतोस? अभिमन्यू म्हटला पडलो म्हणून रडत नाही. जयद्रथाने मानेवर लात घातली, त्याचा बदला मला घेता आला नाही म्हणून डोळ्यातनं पाणी आलं. शोभला क्षत्रिय सोड जीव, तुझा बाप जिवंत आहे अजून, पण घेतो हा अर्जुन. उद्या सूर्यास्तापर्यंत जयद्रथ मारला नाही ना, स्वतःची चित्ता स्वतः रचल, उडी स्वतः मारल. पण कुणी केला? बिका पाटलानं, अर्जुनानं. मग काय ऐकताय? पण कुणी केला? अर्जुनानं. पूर्ण केला ड्रायव्हरनं. कोणाच्या? अर्जुनाचं. आपल्या सगळ्यांच्याच. त्या चालकानं. हा चालवतोय कोण? तो चालक. कसा केला? अर्जुनाने सूर्योदय झाल्या झाल्या त्याला शोधायला चालू केले. हिने कूटनीती वापरली. जे तर त्याला माहित होतं विश्वातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धर आहे हा अर्जुन. चुकून जरी हाती लागलो तरी जगणार नाही, बिलकुल जगणार नाही. मग लपून बसला, दिवसभर हुडकला पण सापडलाच नाही. आता देवाला चिंता वाटायला लागली, हा जर सापडला नाही तरी अर्जुन चिता रचणार, उडी. कारण हा पणाला पक्का आहे ना, शब्दाला पक्का आहे. अर्जुन आहे तो काय आपल्यासारखा आहे का? शब्दाला पक्का आहे, तो जीव देईल पण शब्द मोडणार. मग देवाला चिंता, देव काळजी करतो ना. तुम्ही फक्त नीतिमत्ता पावन ठेवा. देवानं सुदर्शन चक्र फिरवलं, सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केला. देव म्हणला ह्यानं जर चिता रचली उडी मारली तर उद्या महाभारत ऐकणारी लोक म्हणतील ही उडी मारूस तर उभा राहिलेलो करीत काय होतं. आणि आम्ही मागे पुढे उभा राहे संभाळित म्हणतो ना. मग सुदर्शन चक्र फिरवलं, सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केला. कळतंय ना? वेळेच्या अगोदर वेळ आणली. इथे अर्जुनाला वाटलं मी हारलो, चिता रचली, उडी मारणार. देव म्हणले जायच्या आधी सगळ्याला बाय बाय कर. आम्ही जातो आमच्या, त्याच्या आधी आमचा राम राम. हा, मग आता राम राम करायचं म्हटलं माझ्या चहू बाजूनं माणसं आहेत, मी कसा राम राम करणार? घालीन लोटांगण वंदीन चरण. सगळ्यांना राम राम करायचा, सगळ्याला बाय बाय म्हणायचं म्हटलं सगळ्याकडे तोंड केलं पाहिजे. मग महागही तोंड केलं. महाग तोंड केल्यावर त्यांना दिसलं पाठीमागच्या गर्दीत जयद्रथ होता. देवाला माहित होतं ह्यो येणार. लोकाला हाऊस असते कसं जळतंय बघायची. तसं नाही, आपला धर्म आहे अंतकालेश. शत्रू जरी असला तरी अंतकाळ चुकवायचा नाही. आणि हा धर्म जयद्रथ पाळणार. देवाला माहित होतं. तो आला, जयद्रथ दिसला. अर्जुन म्हणला दिसून फायदा नाही, सूर्यास्त झालाय. झालाय का? नीट ऐकता तुम्ही? सूर्यास्त झालाय का? देवानं फिरवलंय म्हणून ते झालंय. सुदर्शन चक्र महागारी घेतलं. अर्जुनाला कळलं देवाची लीला आहे. जागेवर बाण मारला, जयद्रथ मेला. पटपट उत्तर द्या, बाण कोणी मारला? मेला कोण? जयद्रथ. पण मेला कोणामुळं? तसं इथं बोलणारे ज्ञानोबा आहेत. इथं बोलणारे
ज्ञानोबराय आहेत, पण इथं करवून घेणारा पांडुरंग आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी शक्य आहेत. मग ज्ञानोबराय सांगतात मी बोलतोय पण तू करणार काय करणार, कारण ते ज्ञानोबराय. त्यांच्यासाठी काय महत्वाचं आहे, पुढच्याचं समाधान, पुढच्याचं सुख, भक्ताचा आनंद. आणि आपला आनंद कशात आहे, आपला आनंद सुख संसारात आहे ना. आपण आदर्श संततानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, माणूस कर्माने बांधलेला आहे. जर देवा यांचा संसारच सुखाचा केला, पण ठीक आहे ना, पृथ्वी तलाचा ठीक आहे, तर तुम्ही पाताळ पृथ्वी उभाविला ध्वज तिही लोकांवरी. माझ्या माऊलींचं साम्राज्य तिन्ही लोकांवर चालतं. मग ते एका लोकाला कसं मागतील, कारण ते महात्मा आहेत. महान आत्मा यस्य सहा इति महात्मा. इति लावायची गरज नाही, ज्यांचं हृदयच मोठं आहे. किती मोठं आहे तर अभंगाचं अवघाची संसार सुखाचा करीना, ओ अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, ओ अवघाची संसार सुखाचा करीना. आनंदे भरीन ती लोका, 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 आनंदे भरीन ती लोका. लाईन गे माये तया पंढरपुरा, लाईन गे माये तया पंढरपुरा, ओ लाईन गे माये तया पंढरपुरा, लाईन गे माये तया पंढरपुरा. रे अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीन, आनंदे भरीन तिन्ही लोका, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. माझं म्हणणं एवढंच आहे, पंढरीच्या वाटेत एवढी ताकद आहे का. 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्येची पोरगी गेली, तिचा बाप महिने फक्त पंढरीत गेली, आज गाभाऱ्यात जागा आहे. धन्य कानोपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञान देवांची, म्हणून या भेटी झाली ज्ञान देवांची. जिथं ज्ञानोबरायांच्या शब्दावर इतके देखण्या होत्या. कानोपात्रा वेश्येची मुलगी होती, 16.5 वर्षाची, नेमकं तरुण वयात आलेली. इतकं देखणं रूप होतं. आपण स्वतःला फार देखणे समजतो, पण देखणं सुकलेल्या कमळाला हात लावला की कमळ जागेवर फुलत होतं, इतक्या सुंदर होतं. आणि सौंदर्याचं खरंच अनुकरण बघायचं असेल, स्वरूप बघायचं असेल, तर कधी माझ्या ज्ञानोबरायांना बघा. माऊली म्हणजे सौंदर्याचं मूर्तिमंत उदाहरण आहेत. असं वाटतं त्यांच्या चेहऱ्यातून प्रकाश उमटतो, इतकी ताकद माझ्या माऊलींच्या दिसण्यात आहे. 21 वर्षाचं तरुण बांड स्वरूप कसं दिसावं, असं सणसणीत नाक, तेवढे छोटे डोळे, बलमोठ कपाळ, सणसणीत हनुवटी, ज्याला आत्ताच्या भाषेत जॉलाईन म्हणतात. एकदम तुम्ही कधी ज्ञानोबरांना, तुम्ही रील्स वगैरे बघता ना, तुम्ही कधी आषाढी वगैरे आले तर रील्स बघता ना, कधीतरी व्यवस्थित अगदी मनातून ज्ञानोबरांची ती मूर्ती पहा. दिसणं कसं असावं ते त्यांच्याकडे बघून कळतं. तुकोबाराय, नामदेवराय, जनाई, मुक्ताई, सगळे संत नामचिंतनाचा गोडवा त्यांच्या रूपात आहे. आणि सगळ्यात सुंदर तर जगाचा मालक आहे. त्याच्या इतकं सुंदरच कुणी. शंकराचार्य सांगतात बघा, अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति
दिसतो महाराज. काली काली आले कोके, काली काली आले कोके फंदे क्यों डाले, हमें जिंदा रहने दे मुरली फाली, हमें जिंदा रहने दे मुरली फाली. जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले. जिंदा रहने दे मुरली फाली, हमें जिंदा रहने दे. हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले. काली आप इस तरह आप इस तरह से होश उड़ाया न कीजिए, यूं बन सवर के सामने आया न कीजिए. आवाज द्या. ये रंगीले नैना तुम्हीं को मुबारक, ये मीठे मीठे पहनावे तुम्हीं को मुबारक. ये रंगीले नैना तुम्हीं को मुबारक, ये मीठे मीठे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे ओ मुरली वाले. मुरली वाले मुरली वाले. आणि आमची पोरं म्हणतात त्यानं 16,108 बायका केल्या मग मी विद्वांचार करीतो. तू तेवढा द्याक नाही का? नीट लक्षात घ्या. कुणी काही म्हटलं म्हणून आपल्या देवदेवतांना अशा चष्टामस्करीवर निघू नका. कृष्ण आहे तो. एकही बायको देवानं स्वतः केली नाही. 8 देवाने केलेल्या नाही, देवाकडे आलेल्या. आणि 16,100 मुली कंसाच्या कारावासात होत्या, ज्या देवाकडे याचना करतात की देवा या कंसाच्या कारावासात राहिलेल्या पोरी आम्ही लोक आम्हाला पवित्र म्हणणार, या वाईट नजरेला सहन करण्यापेक्षा प्राण गेलेला बरा, एकतर आम्हाला स्वीकारा नाहीतर आमचं हरण करा, म्हणजे मारा, प्राण हरण करा. मग देवाने कृपा करावी. देव मारेल कसा? तारणहारा आहे तो. देवाने सांगावा मी अधिकार देतो की जेव्हा जेव्हा विश्वात तुमचं नाव घेतलं जाईल, तुमच्या नावासमोर माझं नाव लावण्याचा अधिकार या पोरींना जगाच्या मालकानं दिला. पण यातल्या एकाही मुलीच्या अंगाला कृष्णानं स्पर्शही केला. भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. म्हणून आपण देवाची बराबरी करायची. तो देव आहे. आपला शेंबूड पुसणं होत नाही आपल्याला. आपण भार नाही आपला. आपण फक्त भक्त व्हायचं, मालकाची अपेक्षा करायची. धन्य आम्ही जन्मा आलो दास, विठोबाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास विठोबा पंढरीरायाचे.